तळोजा MIDC मधील पालेखुर्द येथे छापा मारून बनावट नोटा छापणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। तोंडरे येथील प्रफुल्ल गोविंद पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने यूट्यूबवर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे। पोलिसांनी त्याच्या घरातून 2,03,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे। जप्त केलेल्या नोटांमध्ये 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणी आणखी एक आरोपी प्रतीक येळे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। 15 तारखेला तळोजामध्ये पालेखुर्द या ठिकाणी एक इसम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला। त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स, कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद, कॉटन पेपर, रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं 50 रुपये दराच्या, 100 रुपये दराच्या आणि 200 रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं। एकूण 1443 बनावट नोटा 2,03,200 रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या। त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला 489 अ ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे, त्याचा खरा म्हणून वापर करणे, त्या जवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला 20 तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे। हा आरोपी जो आहे प्रफुल्ल पाटील हा 9वी शिकलेला आहे। तो तळोजामध्ये रिटेक कंपनी नावाची एक कंपनी आहे जिथं जुने कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स याचे पार्ट्स सेपरेट करण्याचं काम चालतं। तिथं तो कामगार म्हणून काम करत होता। त्याचे वडील देखील कामगारच आहेत आणि 9वी नापास आहे तो। परंतु तो प्रिंटर आणि कॉम्प्युटरच्या पार्ट्सच्या याच्यात काम करत असल्याने थोडा टेक्नोसॅव्ही आहे आणि त्यामुळे त्याला यूट्यूब व्हिडिओवर त्याच्या चौकशीत असं त्यांनी सांगितलंय की यूट्यूब व्हिडिओवर त्यांनी दिल्लीमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडलं होतं आणि त्यामध्ये ते कसं करतात प्रिंटिंग त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे मग त्यांनी सगळं साहित्य जमा केलं। मार्च 2024 मध्ये त्याने ते पालेखुर्द गावामध्ये रूम भाड्याने घेतली। तो मूळचा राहणारा तोंडरे गावचा आहे। त्याने तिकडे रूम भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी त्याने बनावट नोटा छपाईचं काम सुरू केलं होतं। यामध्ये दुसरा एक आरोपी आम्ही आजच अटक केलेला आहे। त्याला आज न्यायालयात आम्ही हजर करत आहोत। याचे सिस्टम अशी होती, याची पद्धत अशी होती की खरी करन्सी, खऱ्या नोटा जेवढ्या देतील म्हणजे 5,000 रुपये दिले तर हा 50,000 रुपयाचे बनावट नोटा प्रिंट करून द्यायचा, अशी त्याची पद्धती होती। त्याच्या 10 टाइम्स 10 पट तो बनवून द्यायचा। अशा त्याने त्याचा एक परिचित प्रतीक येळे नावाचा आरोपी आहे त्याला वाटवण्यासाठी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने ते प्रतीक येळेला आम्ही आता अटक केलेली आहे आणि न्यायालयाकडून रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत पोलीस। याने आतापर्यंत किती नोटा छापल्या काय याच्या अंदाजाने? कुठे 2,03,200 रुपये किमतीच्या नोटा आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या आहेत। काही नोटा त्याने वापरल्या असण्याची, वटवल्या असण्याची शक्यता आहे, त्याच्या दृष्टीने तपास करत आहोत। परंतु मुळात तो मोठ्या करन्सीच्या नोटा लोक फार काळजीपूर्वक आणि चेक करून घेतात, त्यामुळे तो छापत नव्हता। तो 50 रुपये, 100 रुपये, हायेस्ट 200 रुपये पर्यंत एवढ्याच
करन्सीच्या या व्हॅल्यू असलेल्या करन्सीच्याच नोटा फक्त तो छापत होता.